शेळी पालन, शेड स्वच्छ आणि कोरडे राखण्यावर भर। हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। शेळी पालन, शेड कसे स्वच्छ आणि कोरडे राखावे, शेळीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे उपाय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। शेळी पालन, शेड कसे स्वच्छ आणि कोरडे राखावे। शेळीच्या आरोग्यासाठी शेड स्वच्छ आणि कोरडे राखणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूया। शेड स्वच्छता का आवश्यक आहे? शेळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी शेड स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे। स्वच्छतेमुळे आजारांचा प्रसार कमी होतो, शेळ्यांची प्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादन क्षमता सुधारते। घाण, ओलावा आणि कीटक यामुळे अनेक रोगांची शक्यता वाढते। त्यामुळे शेडची नियमित स्वच्छता केली पाहिजे। शेड स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय: नियमित साफसफाई, दररोज शेड साफ करण्याची सवय लावा। शेळ्यांची विष्ठा, मूत्र आणि उकिरडे काढून टाका। शेवाळांची नियंत्रण, शेडमध्ये शेवाळांच्या वाढीवर नियंत्रण ठेवा, यामुळे ओलावा आणि घाण कमी होण्यास मदत होते। उपयोगी कीटकनाशके, शेडमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशकांचा योग्य वापर करा। वातावरणीय नियंत्रण, शेडमध्ये वातावरणीय नियंत्रण, शेडमध्ये योग्य वायू विजन असावे। ओलावा कमी करण्यासाठी हवा खेळती ठेवावी। शेड कोरडे ठेवण्याचे महत्त्व, शेड कोरडे ठेवणे शेळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। ओलावा असल्यास बॅक्टेरिया आणि फंगस यांचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे त्वचेचे आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात। यासाठी खालील उपाय अवलंबावे। शेड कोरडे ठेवण्यासाठी उपाय: पाणी बाहेर काढणे, शेडमध्ये पाणी साठू नये म्हणून पाण्याचा निचरा करावा। उपयुक्त फरशी, शेडच्या जमिनीवर उपयुक्त फरशी वापरा, जी पाणी शोषण आणि निचरा करण्यास मदत करेल। उन्हाची सोय, शेडमध्ये भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी व्यवस्था करा, यामुळे ओलावा कमी होईल। व्हेंटिलेशन, शेडमध्ये योग्य व्हेंटिलेशनची सोय करा, ज्यामुळे हवा खेळती राहील आणि ओलावा कमी होईल। शेळी पालन, शेड स्वच्छ आणि कोरडे ठेवणे शेळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। या उपायांचा वापर करून आपण आपल्या शेळ्यांना निरोगी आणि उत्पादन ठेवू शकतो। आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।